नमस्कार, माझं नाव नैना सागर सोनवणे. माझ्या आईचं नाव अनिता श्रीराम मोरे, राहायला कल्याण. माझ्या आईच्या दोन्ही किडन्या फेल होत्या. तर बरेच तिच्यावर ट्रीटमेंट झाले, मेडिसिन झाले, हॉस्पिटलमध्ये चक्र्या झाल्या आणि शेवटी फायनल कळालं की दोन्ही किडन्या डॅमेज आहे, डायलिसिस करावे लागेल. मग डायलिसिस सांगितल्यानंतर आई तर थोडी घाबरली, ती तर तयार नव्हती. पण आम्ही नंतर गेल्यानंतर डॉक्टर म्हणले यांना डायलिसिस करावी लागेल आणि दिवसाआड असेल, तो खर्च तर वेगळाच. मग त्याच्यानंतर त्याचीही शाश्वती नव्हती. मी सरांना विचारलं, म्हटलं सर ठीक यांचा लाईफ किती असणार आहे? सर म्हटलं डायलिसिस करून 1-2 वर्ष म्हटले. तर आई म्हटली नाही, मी असं मरण पत्करेल पण मी डायलिसिस करणार नाही म्हटले. मग शेवटी मग डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणाले ठीक आहे, तुमचा पेशंट डायलिसिस नाहीच करायला तयार आहे तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, छानपैकी खायला घाला, जितके दिवस जातील तितक्या दिवस याच्या पुढे आम्ही काहीच करू शकत नाही. मग त्या क्षणी आहे ना, अगदी एका फ्रेंडने फोन केला मला की म्हटले नाही ना, हे बघ असं असं आहे, तू यांना कॉल करून विचारतेस का स्वागत सर आहे म्हणून? तर म्हटले ठीक आहे चालेल. अगदी ते मला तो सीन आठवतो. आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आणि त्या क्षणी मी फोन केला आणि तो रिसीव झाला आणि मला अपॉइंटमेंट भेटली आणि तिथून माझ्या म्हणते ना आईला जीवनाला नवीन कलाटणी भेटली आणि आम्ही स्वागत सरांच्या नेत्रोपचार केंद्रात आलो. आणि सर्वप्रथम तर भीती होते, पण इथं आल्यानंतर येथील स्टाफपासून ते सरांपर्यंत जी प्रोसेस होती ना, इतकी व्यवस्थित, इतकी सुरळीत आणि सर्वांना समजेल अशी, अगदी घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. भेटलो सरांना, सरांनी सांगितलं घाबरायची काही गरज नाही आहे, तुम्ही बरे व्हाल. म्हणजे त्यांनी जी एक गॅरंटी दिली ना, तुम्ही बऱ्या व्हाल, आजार बरा होणार हे लांब पण तुम्ही बऱ्या व्हाल, ह्यानेच फार समाधान वाटलं. आणि आज 4 वर्ष झाले. मम्मी माझी अगदी व्यवस्थित आहे, नाहीतर आत्तापर्यंत जुनी आणि पुराणी झाली असते. पण माझी मम्मी एकदम छान आहे. क्रिएटिनिन लेवल तिचा 9वरून आता 3वर आलेला आहे आणि अजून चालू आहे तिला. आणि मेन म्हणजे ती अगदी ठणठणीत आहे, छान बोलते, खाते, जेवते. तर मला खरंच लोकांना एक चांगला संदेश द्यावा वाटेल की आपण मेडिसिनमध्ये जे पैसा घालवतो ठीक आहे घालू, आपण आपला पेशंट कितपत स्वतः सॅटिस्फाईड आहे हे महत्त्वाचं. मी माझ्या आईवरून बघते की माझ्या आईची जी कंडिशन होती ती मी आता ॲक्च्युली मी सांगू पण नाही शकणार, पण आता ते खरोखर खूप छान आहे. तर मी लोकांना सांगेल की तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. मी जे मला कोणी भेटेल ना, मी त्यांना सांगते की तुम्ही ना स्वागत सरांना भेटा, त्यांच्या केंद्रावर जा, तुम्हाला खरंच फरक पडेल. नाही शक्य झालं तर त्यांच्या यूट्यूबवर खूप छोट्या आणि खूप सिम्पल गोष्टी जे तुम्ही घरी करू शकाल आणि त्याच्यातही तुम्हाला फरक पडेल. आणि खूप लोकांनी केले आणि मला खरंच लोकांना सांगावं वाटतं की तुम्ही या, तुम्हाला खरोखर फायदा पडेल या गोष्टीचा. की माझी आई बरी झालेली आहे हे मनापासून सांगते मी तुम्हाला. धन्यवाद.